नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही कुठे चाललो आहे तर तुम्हाला लास्ट ब्लॉग म्हणजे सायलीला पालखीचा जो ब्लॉग मी अपलोड केला होता त्याच्यात मी तुम्हाला लास्टला सांगितलं होतं की परेल केम हॉस्पिटलच्या इथून एक पालखी निघते साई दर्शन. तर तिथून आता आम्ही त्या पालखीला चाललो आहे. तर काका आता पूर्ण पदयात्रा चालणार आहे. तर काकासोबत आम्ही चाललो आहे तिथे. दरवर्षी जातो, यावर्षी काका पहिल्यांदा तिथून चालणार आहे. खूप मजा येते आणि तिथे चांदीचा रथ असतो. तर बघूया आपण काय काय आपल्याला पाहायला मिळतं. आणि पूर्ण आजच्या पहिल्या दिवसातला ब्लॉग मी तुम्हाला दाखवणार आहे. मी पूर्ण चालणार नाही, म्हणजे ठाण्यापर्यंतच जाणार आहे मी आणि अथर्व आहे. काका फक्त पूर्ण म्हणजे शिर्डीपर्यंत जाणार आहे. तर सर्वांना आधी दाखवतो मी कसं काय काय असतं, रथ कसं काय असतो आणि कुठपर्यंत आहे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग चॅनलमध्ये कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जाऊया परेलला. मित्रांनो, बिल्डिंगपासून आहे ना जवळजवळ अर्धा चालत आलो आहे. पण काय टॅक्सी काय भेटतं ना, तर टॅक्सी कधी भेटते काय माहिती, कारण बॅग आहेत ना बरोबर. बघूया आता टॅक्सी भेटते आहे का. मित्रांनो, फायनली टॅक्सी भेटली आहे. बघा समोरून येते, बसूया आणि जाऊया परेलला. तर मित्रांनो, आता जस्ट आम्ही श्री साई दर्शन पालखीचा मेन ऑफिस आहे परेलला, तिथे आम्ही पोचलो. आणि नेमकं तेवढ्यातच बाबांच्या ज्या पादुका आहेत त्या आणि बाबांचा जो फोटो आहे तो रथामध्ये बसवण्यात येत आहे. आणि रथ जो सजवला आहे ना, काय सांगू तुम्हाला, एकदम भारी दिसतो आहे रथ. बघू शकता फुलांनी सजवलेला आहे रथ. त्याचबरोबर रथावरती लायटिंगसुद्धा केलेली आहे. आणि रथ जिथे आहे मंडपावरती ठेवलेला आहे त्याच्या अगदी खालीच सुंदर अशी आणि भव्य दिव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. ती पण एकदम भारी वाटते बघा तुम्ही. थोड्याच वेळाने पादुकाची व फोटोची पूजा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर आरतीसुद्धा होणार आहे. आणि सर्वजण स्टेजवरती तयारी करत आहेत, तुम्ही बघू शकतात. एकदम साईमय वातावरण झालेलं आहे. तर मित्रांनो, पूजा आता संपन्न झाल्याने आता आरतीला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकतात खूप जास्त क्राऊड आहे. आणि अख्खा जो एरिया आहे ना तो पूर्ण साईमय झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. सर्व साई भक्त आहेत ना या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. अगदी वर्षानुवर्ष वाट बघत असतात कधी गुढीपाडवा येतोय. साई दर्शन, श्री साई दर्शनची पालखी म्हणजे रथयात्रा सोहळा निघतो आणि सर्वजण खूप एक्सायटेड असतात, कारण चांदीचा रथ असतो. आणि बघू शकतात क्राऊड पण खूप जास्त आहे. एवढ्या सकाळी म्हणजे आता सकाळचे किती 6:30 पावणे 7 झालेले आहेत. बघू शकतात खूप जास्त क्राऊड आहे. तरी अजून क्राऊड येणं बाकी आहे. जाम मजा येते त्या पालखी सोहळ्याला किंवा रथयात्रा सोहळ्याला. तर मित्रांनो, आता सुरुवात झालेली आहे. रथ आता मंडपातनं खाली उतरलेला आहे. आता शिर्डीच्या दिशेने आता हा रथ निघालेला आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे. आता तुम्ही बघू शकता किती जास्त क्राऊड आणि सगळे साई भक्त जमा झालेले आहेत बँजोच्या. तर मित्रांनो, आता आमचे काही मित्रमंडळीसुद्धा येणं बाकी आहेत. माझ्यासोबत आहे माझा काका साईराज, काकाचा मुलगा छोटा अथर्व, तो सुद्धा आलेला आहे. आणि आमचे बाकीचे मित्रमंडळी संकेत, बाकी सर्व प्रणव सर्व मागून येणार आहेत. तर आता केम हॉस्पिटलला क्रॉस करून तर रथ हा पुढे जात आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त क्राऊड आहे.
वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमः। सिनेमॅटिक काढ ना जरा। वासुदेवाय नमः। तर मित्रांनो आता तुम्हाला टॉप अँगलनी दाखवतो. आता आम्ही ब्रिजवरती चढलेलो आहे वरती आणि वरतून तुम्हाला दृश्य दाखवतो कसं दिसतंय ते. बघू शकता निशाणी पुढे चाललेली आहे आणि मागून रथ येत आहे. आम्ही हे ठरवलेलं साईराज आणि आम्ही की पालखीला जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही ह्या अँगलनी वरतून शूट करणार आणि ते केलेलं आहे. तुम्ही बघू शकता रथ येतोय समोरून. मित्रांनो हे आहे श्री गणेश मंदिर, नवग्रह मंदिर आहे. हा पहिला होल्ड आहे इथे. मंदिर आहे समोर. आता जरा बसून घेतो आम्ही. गणेश मंदिर शिवसृष्टी. ते इथे हातपाय धुवायचे आहेत.
कसं वाटलं? कसं वाटलं? काय हे कुठच्या ह्याला आलो आपण साई? कुठचं आहे? गणेश मंदिर कुर्ल्याला पोचलोय. आता इथे पहिला हॉल्ट आहे आणि आता आता मंदिराचं दर्शन घेऊन दिलं तुम्हाला. आता तर बघू आता पुढे काय काय आहे ते. भावाला आता गरमागरम शिरा भेटला आम्हाला इथे खायला. सगळेजण खातात इथे. एक थोडा पुढे असंच घेऊन आलो. बघ तुझ्यावरती आता हे बोलला आमचा एक शॉट घे ना चालताना पोरांच्या. तर मित्रांनो पहिल्या वर्ल्डवरती आहे ना मस्तपैकी शिरा भेटला आणि आता त्याच्यानंतर आता लिंबू पाणी दिलं. अनलिमिटेड लिंबू पाणी. जेव्हा सगळेजण मागे पितात लिंबू पाणी. मस्त टेस्ट आहे आणि ऊन पण खूप आहे आणि उन्हामुळे पण खूप त्रास होतो. म्हणजे आता खूप दिवसानंतर चालतं एवढं त्यामुळे थोडासा त्रास होतो. लिंबू पाणी कसं वाटलं भाऊ? याची ओळख करून देतो. हा आहे संकेतचा छोटा भाऊ. हा घेऊया ना. सायरम बोला ब्लॉग चालू आहे. सायरम निघालो पालखीला हे काय मित्रांनो आता आम्ही आहे ना पहिला हॉल्ट होता ना तिथून आता आम्ही निघालोय. मस्तपैकी शिरा आणि लिंबू पाणी मस्त पियालं. आता कुठे जायचं साई? आता विक्रोळी टांगूरनगर. आता विक्रोळीला आहे सेकंड हॉल्ट. मजा येते. भिवंडीपर्यंत जायचं. हां जाऊया रात्रपर्यंत. हां चल चला आपण पहिला दिवस पूर्ण झाला. हां आम्हाला आहे ना जाता येत नाही कारण थोडेसे पर्सनल रिझनमुळे आम्ही जात नाही. पण आम्ही पहिला दिवस पूर्ण चालणार आहे. काका आहे म्हणून काका पहिल्यांदा चाललाय पालखीला. आरामात जा. टेन्शन नाही. अध्यक्षांची ओळख करून दिलेली आहे तुला. उन्हामुळे आहे ना ऊन तर एवढं आहे ना खूप बेकार ऊन आहे. बघूया आता इथून सुरुवातीला जरा हे वाटलं म्हणजे चालतं ना थोडं कधी खूप वर्षानंतर एवढं चालतं. जरा ॲडजस्ट झाल्यावरती मग सुरू होईल.
त्यामुळे आपण लवकर आरतीची तयारी करून घ्यायची. तर मित्रांनो आता आम्ही आलोय, वाजले दुपारचे 1:15 झालं आणि आता आम्ही पोचलो विक्रोळीला. आता इथे होल्ड आहे, आता जेवण खावण आता इथे होणार आहे. उन्हामुळे एवढी वाट लागली ना, अंग पूर्ण दुखतंय, पाय पूर्ण. फुल उन्हामुळे हालत एकदम बेकार आहे. आता इथे जेवायला आता आलोय आम्ही, म्हणजे होल्ड आहे इथे. आता जेवायला काय काय असणार आहे तुम्हाला सुद्धा दाखवतो आणि मी तुम्हाला साईबाबांचं मंदिर आहे इथे मागे, ते सुद्धा दाखवतो व्हिडिओमध्ये. तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. आणि त्यानंतर जेवायला सुद्धा जाणार आहे आम्ही पुढे. तर जेवायला काय काय ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आता काय तर इथे आता सर्वांना बसायला सिटिंग अरेंजमेंट केले, म्हणजे सतरंग घातलेले आहे. आणि तिथे पालखीचे म्हणजे लोक दर्शन घेतात पालखीचं. तर मित्रांनो आता आमचं जेवण सर्व करून झालेलं आहे. हां हे बघा स्टोरी दाखवत आहे. तो जर कोणी इंस्टावर फॉलो केलं नसेल तर सायराजचा आयडी आहे, फॉलो करा. अशाच नवनवीन स्टोरी तुम्हाला दिसण्यात येतील. तर मित्रांनो आता आमचं जेवण बिवून झालं आहे. मस्त भारी एकदम जेवण होतं, म्हणजे काय छोले पुरी, डाळ भात आणि नळ्या होत्या. मस्त टॉप जेवण होतं. आणि ताकाची कढी होती. ताकाची कढी ताक होतं ना, ताक होतं, ताक सॉरी ताक होतं, ताक होतं, फक्त ताक होतं. आणि आता इथून 4 वाजता आम्ही निघणार आहे ठाण्याच्या दिशेने. त्याच्यानंतर भिवंडीला लास्ट आहे, तिथून मग पूर्ण बंद होणार आणि ठाण्यापर्यंतच आहे. तिथून आम्ही निघणार आहे जायला घरी. आणि नंतर रामनवमीच्या आदल्या दिवशी आम्ही इथे येणार आहे, परत गाडी घेऊन जाणार आहे पालखीला. तर तिथेच जॉईंट होणार आहे. चला तर मग आता 4 वाजल्यानंतर परत निघणार आहे. बघूया आता प्रवास कसा आहे, कारण उन्हाने आहे ना खूप हालत बेकार झाली. म्हणजे चालायला दम आहे पण उन्हाने काय होत नाही पुढे जायला, बरोबर ना. उन्हाने एवढी वाट लावली ना, हालत बेकार होती. जाऊ चला शिर्डीला साईंच्या त्या दर्शनाला जाऊ चला शिर्डीला साईंच्या त्या दर्शनाला
साईनाथाय नमः। ओम श्री 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 साई सेकंड पार्ट नाही फर्स्ट पार्ट एकाच पार्टमध्ये सगळं 30 मिनिटं डायरेक्ट 30 मिनिटात उडवायचे भाई. आता जरा फ्रेश वाटतं ना जरा. आता आम्ही याच्या कुठे ठाण्यापर्यंत जाणार आहे. पुढे पण जाणार होतं पण येण्या म्हणजे घरी जाण्यासाठी गाडी सांगू नाही शकत जाऊ पण शकतो आहे पण हां तसंच आहे. चला आता बघूया काय काय आता पुढे पाहायला मिळतं आपल्याला. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. दीवाने आहे लागला
वरती पाणी रेडी लावली. कसं वाटतंय सकाळी बघा व्लॉगमध्ये कसे होतो आणि आता आता बघा बघा. काय झालं. कुणाची मेहरबानी. साईराम साईराम. पुढच्या वर्षी नक्की जाणार. जाऊ जाऊ. आणि दोघं पण येईल पुढच्या वर्षी. पण एक माणूस आहे ना तो नाही येणार. कोण आहे तो समजून जाईल. तर मग काय बोलतो बोल ना. हो मी विक्रोळीपर्यंत येणार आहे. काय काय मी विक्रोळीपर्यंत येणार आहे. हे विक्रोळीच आहे. ठाण्यापर्यंत येणार असं अरे पण मी विक्रोळीपर्यंत येणार आहे. का? तुम्ही जावा ठाण्यापर्यंत. जा तुझा. तुम्ही जावा ठाण्यापर्यंत, मी विक्रोळीपर्यंत येणार. जा इथून आता हे कर तुझा गाडी चेंज कर जा. हा मी ठाण्यापर्यंत, तुम्ही जावा ठाण्यापर्यंत, मी विक्रोळीपर्यंत येतो. काय बोलत आहेस? मी जावा ठाण्यापर्यंत, मी विक्रोळीपर्यंत येतो. आज हे वाक्य कोणतरी बोललेला. हा ना. हा पण कुर्ल्यावरनं गुल काय. हा कुर्ल्यावरून गुल झाला तो. लिंबू सरबत, लिंबू सरबत. टाके चू. शिरा खाल्ला, लिंबू सरबत प्यायला, पोट भरला आणि गुल. जातो घरी. श्रीखंडपुरी आहे. उन्हाचा संघर्ष नाही केला. सुधीर श्रीखंड आणलाय काल. तो मजा आली हा पालखीला. लय मजा आली. फक्त उन्हामुळे थोडासा त्रास होतो. साईराम साईराम. काय नाही त्रास. चालून घेऊ शकतो. मित्रांनो इथे एक आनंदाचा क्षण म्हणता येईल बघा. आता साई दर्शन आणि कोण साई भक्त. साई भक्त पालखी आहे अजून जातो. आणि दोन्ही बघा एकत्र आलेत बघा. आणि सर्व जे म्हणजे आता जे बाबांच्या म्हणजे पालखीला चालत आहेत सर्वजण असे बाबांची नावं घेऊन असे एकदम आनंदात चालत आहेत बघा. हा साईमय वातावरण आहे पूर्ण बघा. सर्व एकत्र दोन्ही पालखीमधले सर्वजण एकत्र आले बघा. गर्दी बघा गर्दी. मला दाखवते बघा. फुल माहोल झालाय. माहोल एकदम मजबूत झाला. एक पालखी जाते बघा. एक साईने पालखी घेतलेली आहे बाबांची. पुढे जाऊन दाखवतो. साईराम कोणती पालखी आहे? कांजूर मार्गची आहे. तर आता आम्ही पोहोचलोय ठाण्याला आणि मस्तपैकी पडलेत सगळे. पाय लांब करून बसले सगळे. पाय जाम दुखत आहेत. आणि आता इथे ठाण्याला एक होल्ड आहे. नाश्ता बिष्टा करणार आणि नंतर मग भाईंदरच्या दिशेने जाणार आहे. जाम हालत ते पाय. भाईंदर ना. हा भिवंडी. सॉरी ठाणा बायपास भिवंडी. हा भिवंडीच्या दिशेने जाणार आहे. आता बघूया नाश्त्याला काय काय ते. पायावर कसे ठेवले. पाय वरती लावले भिंतीवर. सगळ्यांनी पाय असे भिंतीवरती ठेवले. ते हायवे आहे ना तो.